ह्या फिल्मचा हा जो काही फर्स्ट लुक म्हणा किंवा टीजर म्हणा, हा जर हाय असा ह्यांनी फिल्ममध्ये कन्वर्ट केला का नाही, तर मराठी इंडस्ट्री इथंच गेली म्हणून समजायचं भाई. नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्याचं पुन्हा एकदा आपल्या कुलदीपगड फिल्म्स या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आता जस्ट दशावतार नावाची एक मराठी फिल्म येते, ह्याचा फर्स्ट लुक म्हणा किंवा टीजर म्हणा, तो आता जस्ट मी बघितला आहे. आणि खोटं सांगत नाही भावांनो, प्रत्येकाला माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही जा यूट्यूबवरती आणि दशावतार मराठी फिल्म सर्च करा आणि तो टीजर बघा. खूप दिवसापासून किंवा पहिल्यापासूनच जन्मल्यापासूनच आपलं स्वप्न आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगले पिक्चर बनले पाहिजे, ज्या स्टोरी आपल्याला रिलेटेबल वाटल्या पाहिजेत. आता होतंय काय, आपण साऊथचे पिक्चर बघ, हिंदी बघ किंवा हिंदी बेल्टचे पिक्चर बघ, प्रॉब्लेम काय होतं, त्यातल्या स्टोरीज आपलं ॲज अ एंटरटेनमेंट आवडतात, पण एक रूटेड कनेक्शन जे असतं की बाबा ही माझ्या आसपास घडलेली गोष्ट, ही माझ्या भागातली, माझ्या ऐकण्यातली गोष्ट आहे, तर ती बघताना स्क्रीनवर जी मजा येते का नाही, ती आपलं साऊथ फिल्म किंवा हिंदी बेल्टच्या फिल्म देऊ शकत नाहीत. ॲज अ एंटरटेनमेंट आपण त्या फिल्म बघून खुश होतो खरं आहे, पण आपल्याला एक आत्मिक समाधान भेटत नाही की बाबा ही माझी स्टोरी आहे. ती जी तुमची कमी होती ना, ती आता मला वाटतं ही दशावतार नावाचा हा पिक्चर कंप्लीट करेल. आपल्या भागातली, आपल्या एरियातली, आपल्या आसपासची गोष्ट एका हाय इंटेन्स सिनेमॅटोग्राफी, हाय इंटेन्स बीजीएम आणि एकदम सिरियस लेवल एक्झिक्यूट केली जर तुम्हाला बघायची असेल ना, तर हा दशावतार नावाचा पिक्चर तुमची ती डिमांड कदाचित पूर्ण करेल असं मला आत्तापासून फिल्म लागली. तुम्ही तो एकदा टीजर बघा आणि तुम्हाला काय वाटतंय मला सांगा. मी पर्सनली ॲज अ क्रिएटर म्हणा किंवा ॲज अ त्या क्षेत्रात जाण असलेला माणूस म्हणून मला ह्या टीजरने एवढ्या ग्रँड लेवलला इम्प्रेस केलंय. मला असं वाटतं की हा पिक्चर एक मराठीमधला जो काही इतिहास आहे आजपर्यंतच्या फिल्मचा आपला, हा पुन्हा एकदा लिहिणार आहे. खूप अपेक्षित मला ह्या टीजर करून. तुम्ही जर हा टीजर बघितला असेल, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. आणि अशाच आपल्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.